नमस्कार मंडळी. नमस्कार. आज आपण जे आहे ते सध्या जे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ज्या निवडणुका होत आहेत तर त्या संदर्भामध्ये ज्येष्ठ पत्रकार सतीश भिंगे यांच्याशी आपण चर्चा करणार आहे. तर आटपाडी तालुक्यामध्ये जे आहे ते पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या जे निवडणुका आहेत त्याचं जे मतदान आहे ते 7 फेब्रुवारीला होत आहे. मात्र ह्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे. तर भिंगे सर, आम्हाला एक सांगा की ह्या निवडणुकीचं जे लक्ष पूर्ण राज्याचं लागलं ह्या निवडणुकीकडे, तर ह्याचं कारण काय आहे? त्याचं प्रमुख कारण असं आहे की भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आमदार आहेत. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्ह्यातील एकमेव आमदार सुहास बाबर आहेत. हे दोन्ही आमदारांची आमदारांनी आटपाडी तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत निवडणुकीमध्ये लक्ष घातलेलं आहे. त्यामुळे ह्या निवडणुकीला विशेष महत्त्व आलेलं आहे. त्यांनी केलेली वादग्रस्त विधाने, गेली 10 दिवस केलेला प्रचार, यामुळे ही निवडणूक अतिशय रंगतदार झालेली आहे आणि ही निवडणूक संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आज दिसत आहे. साधारणपणे आटपाडी तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेचे किती गण आहेत? जिल्हा परिषदेचे 4 गट आहेत: निंबोडे, दिगंची, करगणी आणि खरसुंडी. तर पंचायत समितीचे 8 गण आहेत: निंबोडे, गर्निंगी, दिगंची, विठलापूर, करगणी, माडगोळे, खरसुंडी, निलखंजी अशा 12 जागेसाठी तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत. आता ही जी निवडणूक आहे ती कोणत्या प्रमुख पक्षांमध्ये लढली जाते? ही निवडणूक तालुक्यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा 4 पक्षात आहे. परंतु प्रमुख लढत जी आहे ती शिवसेना आणि भाजपमध्ये होण्याची शक्यता आहे, दोन्ही गटांमध्ये. तर एका गटात तिरंगी लढत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप करंगी गटात तिघी लढत आहे. तर आणि खरसुंडी गटात तिरंगी लढत होत आहे. तिथं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, BJP आणि भाजप अशी तिरंगी लढत आहे. एकंदरीत तालुक्याची जी लढत आहे ती कशी आहे? दुरंगी आहे की तिरंगी आहे का चौरंगी आहे? तालुक्यात बहुतेक ठिकाणी दुरंगी लढत जी आहे. संपूर्ण तालुक्यामध्ये दुरंगी लढत आहे. हे कोणकोणत्या नेते कोणकोणत्या बाजूला कसं आहे समीकरण? आता भाजपची जी पक्षाची मेन धुरा आहे ते आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व भाजपचे नेते अमरसिंह देशमुख आणि जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्याकडे भाजपचे नेतृत्व आहे. तर आमदार सुहास बाबर यांच्या शिवसेना गटातर्फे सांगली जिल्हा मदती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी आमदार राजेंद्रनाथ देशमुख, त्यानंतर युवक जिल्हा अध्यक्ष अनिल पाटील आणि स्वाभिमानी विकास आघाडीचे नेते भारत पाटील असं एका बाजूला चित्र आहे. तर दुसऱ्या बाजूला राहुल गायकवाड म्हणून काँग्रेसचे जे नेते आहेत तर त्यांनी एकाकी लढत करगणी गटात उभी केली आहे. त्यांचा काय प्रभाव पडेल का ते, असं काय वाटतंय का? त्यांनी ह्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष तालुक्यात जीवन ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसचे जे नेते होते जयदीप भोसले त्यांनी शिवसेनेची तिकीट घेऊन खरसुंडी गटातून उमेदवारी केली आहे. तर अनेक पक्षाचे किंवा नेते किंवा कार्यकर्ते यांनी निवडणुकीत स्वतःच्या फायद्याकरता पक्ष आणि पार्ट्या बदलल्या आहेत. त्यामुळे ही निवडणूक विचित्र अवस्थेतून जात आहे. आता मला एक सांगा की काही दिवसापूर्वी आटपाडी नगरपंचायतीची निवडणूक झाली होती आणि ही निवडणूक झाल्यानंतर आता ह्या निवडणुकीमध्ये नेत्यांनी काही डावपेचामध्ये काही बदल केल्याचं दिसतंय का? नगरपंचायत ज्यावेळेस निवडणुका झाली त्यावेळेस
शिवसेनेचे तानाजीराव पाटील एकांगी लढत दिली. त्यांच्या विरोधात भाजपचे सर्व नेते होते. त्या निवडणुकीत आमदार सुहास बाबर यांनी विशेष लक्ष घातले नाही. त्यामुळे नगरपंचायतीवर भाजपचा नगराध्यक्ष झाला. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये सुहास बाबर यांनी धाडाडीने सहभाग घेतलेला आहे. त्यामुळे ह्या निवडणुकीचे चित्र थोडं वेगळं दिसेल. आता ह्या निवडणुकीमध्ये म्हणजे पूर्ण असे एक ताकदीने निवडणूक दोन्ही पक्षाकडून लढवल्याचं चित्र दिसतंय. तर याच्यामध्ये कुणाची प्रतिष्ठा कशी पणाला लागलेली आहे? ह्या निवडणुकीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांची पत्नी निंबोडी गटातून निवडणूक देत आहे. तर शिवसेनेचे नेते तानाजीराव पाटील यांनी त्यांचा मुलगा पृथ्वीराज यास दिगंज मतदारसंघातून ओबीसी जागेवर कुणबीचा दाखला मिळवून निवडणुकीत उतरले आहे. त्यामुळे ह्या दोघांची निवडणूक हाय व्होल्टेज झाली. या दोन्ही मतदारसंघात निंबोडे आणि दिगंजची ह्या दोन्ही गटात प्रचंड राजकीय रणधुमाळी सुरू आहे. जे आमदार गोपीचंद पडळकर आहेत ते असे विवादित वक्तव्य करण्यासाठी तर प्रसिद्धच आहेत. परंतु यावेळी आमदार सुहास बाबर यांच्याकडूनही काही वक्तव्य झाली आहेत. तर त्याबद्दल काय सांगाल? आमदार गोपीचंद पडळकर हे मुख्यमंत्री देवेंद्र यांचे फडणवीस यांच्या जवळचे समजले जातात. ते कायम पवार घराण्यावर बोलत असतात आणि प्रस्थापितावर बोलत असतात. त्यामुळं आटपाडीचं नाव गोपीचंद पडळकर यांनी राजकीय पटलावर आलं. परंतु ह्या जिल्हा परिषद निवडणुकीत आमदार सुहास बाबर यांनी मुख्यमंत्र्यावर जे वक्तव्य केलं त्याची दखल भाजप नेत्यांनी घेतली. त्याचे राजकीय परिणाम काय असू शकतात हे लवकरच आपल्याला दिसून येईल. तसेच आमदार सुहास बाबर यांनी सांगली महानगरपालिका निवडणुकीत मोठी जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यांनी 2 नगरसेवक निवडून आणले होते या निवडणुकीत. त्यामुळे की जिल्ह्याच्या राजकारणात आमदार सुहास बाबर यांचे महत्त्व वाढणार होते. परंतु भाजपच्या लोकांनी त्यांचे महत्त्व वाढवू नये म्हणून या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्ट्यात नगराध्यक्ष उपनगराध्यक्षाचे माप टाकलं. त्यामुळे सुहास बाबर यांचे महत्त्व कमी करण्यासाठी प्रयत्न झाला. परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहेत. त्यांचा एकमेव आमदार सांगली जिल्ह्यात म्हणजे सुहास बाबर आहेत आणि त्यांच्या पाठीशी ते ठामपणे आहेत. त्यामुळे ह्या निवडणुकीला विशेष महत्त्व आहे. हे जे जिल्हा परिषद असू द्या किंवा ग्रामपंचायती असू द्या ही कार्यकर्त्यांच्या निवडणुका म्हटलं जातं. परंतु आत्ताची जी ही निवडणूक आहे ते या निवडणुकीमधले जे उमेदवार पाहता आपल्याला काय वाटतं? ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे का भांडवलदारांची निवडणूक आहे? गेली मी 40 वर्ष पत्रकार म्हणून काम करत आहे. आत्तापर्यंत ज्या निवडणुका झाल्या ह्या कार्यकर्ते निष्ठा पक्ष ह्याला जास्त महत्त्व होतं. परंतु ही निवडणूक 2 नेत्याच्या राजकीय प्रतिष्ठेत झालेली आहे. त्यामुळे त्यांनी उमेदवारी देताना जो विन होईल आणि ज्याच्याकडे पैसा आहे अशाच उमेदवारांना उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे तालुक्यातील 10 दिवसात एवढे पक्षांतर झाले, एवढे कार्यकर्ते वेगळ्या पक्षात गेले आणि एकाटात गेले. त्यामुळे कुणाला मेळ जागा नाही आणि मतदारामध्ये संभ्रम निर्माण झालेले आहे की आपले नेते गेले आपण काय करायचं. मग आता मतदार अशा अवस्थेत आहे जो पैसा देईल त्या बाजूला मतदान करायची अशी भूमिका काही मतदार बोलत आहेत. काही निष्ठा राहिली नाही, पक्ष राहिला नाही, कामाचा विषय राहिला नाही. विकास कामं बघून निवडणूक जिंकता येते हे चुकीचा समज आहे. कारण आटपाडी नगरपंचायतीची निवडणूक झाली ती केवळ पैशावर झाली. त्या निवडणुकीत 2000 पासून 25,000 रुपये मताला मतदाराला पैसे दिले गेले. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा आला ह्या निवडणुकीत. एका वार्डात 1 कोटी रुपये खर्च झाले या निवडणुकीत आटपाडी नगरपंचायती निवडणुकीत आणि ती जिंकली गेली. त्यामुळं आता ह्या जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवार मिळणं अवघड झालं.
हेच आणि चांगल्या कार्यकर्त्यांनी उमेदवार मागणं बंद केलं. आटपाडीचं झालेल्या निवडणुका खर्च बघून उमेदवार असे भीती झाली. कार्यकर्ते निष्ठावंत कार्यकर्ते म्हणजे तळागाळात काम करणारे कार्यकर्ते धास्ती निर्माण झाली की बाबा आपण पैसा शिवाय निवडणूक जिंकू शकत नाहीत. नेत्याचं वर असतं पाहिजे आणि परत पक्षाचं तिकीट पाहिजे. त्यामुळे ह्यावर्षी उमेदवार संख्या पण कमी झाली मागणी करण्याची. साधारणपणे निवडणुका असतील तर त्या टायमाला जे आहेत ते स्थानिक मुद्दे, स्थानिक लोकांचे प्रश्न ह्यावरती नेते मंडळी बोलतात. परंतु आत्ताचं जे पूर्ण निवडणूक कॅम्पेन आपण जवळून बघितलेलं आहे, तर याच्यामध्ये असा कुठला तुम्हाला मुद्दा दिसला का की बाबा जो मुद्दा जो आहे इथल्या जनतेच्या जीवाभावाचा, कळवळ्याचा मुद्दा आहे? तर ह्या निवडणुकीत भाजप पक्षातर्फे प्रचार जो केला गेला तो काय प्रचार केला गेला की देशात भाजपची सत्ता आहे, राज्यात भाजपची सत्ता आहे आणि तालुक्यातसुद्धा भाजप सत्ता येणे गरजेचं आहे किंवा जिल्हा परिषद भाजपची सत्ता येणे गरजेचं आहे असा त्यांनी प्रचार केला. त्यांनी अनेक योजना सांगितल्या. तसेच शिवसेना गटातर्फे आमदार सुहास बाबर यांनी विकास कामावर फार मोठा भर दिला. विकास कामं लोकांपुढं मांडली. हे अशी चर्चा झाली असली तरी ह्या निवडणुकीत करगणी आणि खडसुंडी ही दोन मतदारसंघ वगळता दिगंची निंबोडे मतदारसंघात प्रचंड दहशतीचं वातावरण आहे. कारण दोन नेत्याच्या घरचे नातेवाईक ह्या निवडणुकीत असल्यामुळे हाय व्होल्टेज निवडणूक झालेली आहे. त्यामुळं ह्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी दिलेला दम, पक्षांतर केलेले ह्याच्या क्लिपा ऐन सभेत व्हायरल झाल्या. ते सोशल मीडियावर तिची एवढी मोठी वाईट चर्चा झाली. पहिलीच वेळ असेल की असं काही मुद्दे उपस्थित करणे, ऐकी त्याच्यावर ही करणे, नेत्यांनी दमबाजी करणे, त्याचं व्हिडिओ शूटिंग करणे, ते लोकांना दाखवणे, त्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न ह्या निवडणुकीत झाला आहे. पण तो किती उपयोगाला हे काही सांगता येत नाही. त्याचा परिणाम किती मतदानावर होईल किंवा किती मतपरिवर्तन होईल याचं काही सांगता येत नाही. साधारणपणे जे नगरपंचायतीची निवडणूक होती आणि त्या निवडणुकीच्या अगोदर जे भारतीय जनता पार्टीचे जे अमरसिंह देशमुख आहेत त्यांच्या गटाची एक बैठक त्यांची ह्यांची युती होण्याच्या अगोदर पार पडली होती. तर त्या युतीमध्ये एक बरेच मुद्दे अमरसिंह देशमुख बोलले होते. परंतु त्याच्यामध्ये एक मुद्दा असं बोलले होते की आपल्याला हे सगळं करत असताना आपल्याला इथं जे सामाजिक वातावरण बिघडणार नाही, सामाजिक सलोखा निर्माण होईल आणि सामान्य नागरिकांची रोजीरोटी कशी चालेल यावरती आपल्याला भर द्यायचा आहे. मात्र त्यानंतर आजपर्यंतच्या प्रचारामध्ये तो मुद्दा मात्र कुठेही दिसलेला नाही. काय सांगाल? त्याचं कारण असं आहे की आटपाडीत देशमुखांचं मोठं घराणं आहे. हे देशमुख घराण्यात माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख आणि अमरसिंह देशमुख हे दोघं सख्खे भाऊ आहेत आणि त्यांनी वेगवेगळ्या पक्षाचा ह्यावर प्रचार सुरू केला आहे. पक्षात वेगवेगळे उमेदवार उभे केलेले आहेत. त्यामुळे की लोकांना देशमुख वाड्यावर जे प्रेम करणारा जो कार्यकर्ता आहे तो समरावस्थेत आहे. त्यामुळे तो कोणाचं ऐकतो आहे ह्याच्यावर पण बरंच अवलंबून आहे. त्यामुळे जे निवडणूक लागण्यापूर्वी सभेतले जे विषय होते ते मागे पडले ना ह्या निवडणुकीत आणि प्रचाराला वेगळंच वळण आलं. प्रचार वेगळंच आलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने फक्त जिल्हा परिषद एकाच गटात उमेदवारी मागितली. स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हट्टाकरता करगणी जिल्हा परिषदेची उमेदवारी विनायक मासाळ यांना दिली आणि त्याच्यावर तडजोड झाली. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्याच्यावर तडजोड झाली आणि त्यामुळे निवडणुकीपूर्वीच्या ज्या भूमिका होत्या त्या सगळ्या बदलल्याच नाही ह्या निवडणुकीत. त्यामुळं आता मतदारावरच अवलंबून आहे. दुसरी अशी परिस्थिती होती 5 तारखेला मतदान होणार होतं. ह्या भागात धनगर समाज फार मोठा आहे. मायकाची जी यात्रा आहे तिथलं देवस्थानचे धार्मिक कार्यक्रम असते ते 5 तारखेला होणार होते आणि 7 तारखेला होणार होते. पण कसं झाले त्याच्यामुळे 2 दिवस वाढवले. त्यामुळे 2 दिवस आता ज्यादा संधी मिळाली. म्हणजे प्रचारसभा आधी 2 दिवस आधी संपली आणि 2 दिवस आता
जे दोन संधी मिळाली त्यात अर्थकारण किती चालते त्याच्यावर निवडणुकीचं मतदान होण्याचं शक्यता आहे. धन्यवाद. आपण जे आहे ते आमच्या प्रेक्षकांसाठी चांगली माहिती दिली. एकंदरीतच आपल्याबरोबर चर्चा करत असताना असं दिसून आलं की बाबा ही जी निवडणूक आहे ती निवडणूक पक्ष निष्ठा याच्यावर न होता ही फक्त जो पैसे देईल त्या पैशावरतीच ही निवडणूक अवलंबून असणार आहे. तर आज आपण इथेच थांबूया. उद्या आपण पुन्हा वेगळ्या विषयासह पुन्हा आपण भेटूया. नमस्कार.